मित्रांनो नमस्कार. रंगलहरी आर्ट अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज हा जो विशेष क्लास आपण घेत आहोत तो आहे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांची परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये सुरू होते. आपल्या सर्वांना माहितीच आहे, जे विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटला बसले आहे त्यांची तयारी जोरदार सुरू आहे. या विद्यार्थ्यांसाठी आपण आज जो क्लास घेऊन आलो आहे तो आहे मेमरी ड्रॉइंगचा, स्मरणचित्राचा. आता स्मरणचित्र कुणाचं? स्मरणचित्र एलिमेंटरीचं की इंटरमिजिएटचं? तर त्याचं उत्तर असं आहे की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटला दोन्हींना उपयोगी पडेल अशा भरपूर छान टिप्स आपण आज या क्लासमधून शिकणार आहोत. या क्लासमध्ये तुम्हाला एक चित्र पूर्णपणे तयार करून दाखवलं जाईल. त्याची रचना कशी असते, म्हणजे व्यक्ती कशा काढायच्या, त्यांच्यातला डिस्टन्स कसा ठेवायचा, बॅकग्राऊंड कसं करायचं, त्याची रंगसंगती कशी असेल, या सगळ्या बाबींसोबत परीक्षेचे नियम काय सांगतात, त्याचे गुणांकन कसं केलं जातं, अशा अनेक बाबींवर आपण या आजच्या क्लासमध्ये चर्चा करणार आहोत. याशिवाय एलिमेंटरी इंटरमिजिएटचं टाइम टेबल कसं असणार आहे याची पण आपण चर्चा करणार आहोत. विशेष म्हणजे जे विद्यार्थी शाळेमध्ये प्रॅक्टिस करत असतील किंवा प्रायव्हेट क्लासेसमध्ये प्रॅक्टिस करत असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या शिक्षकांनी अनेक चांगल्या बाबी सांगितल्या असतीलच, याबद्दल दुमत नाही. सगळ्यांनी त्यांचं ऐकावंच, पण त्यासोबत बऱ्याचदा काही गोष्टी सुटल्या जातात ज्या मी आजच्या क्लासमधून सांगेन. कदाचित कदाचित एखादी चांगली गोष्ट तुम्हाला या क्लासमधून, आजच्या क्लासमधून म्हणजे आजच्या लाईव्ह क्लासमधून तुम्हाला शिकायला मिळेल, असा मला अशी मला अपेक्षा आहे. तर आपण सुरुवात करूयात. तत्पूर्वी आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचं टाइम टेबल काय आहे ते एकदा बघूयात. बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की आता एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचं वेळापत्रक सध्या दिसतंय तुम्हाला. साधारण एलिमेंटरीची परीक्षा सोमवार दिनांक 28 सप्टेंबर पासून सुरू होते. पहिला जो पेपर आहे तो आहे वस्तुचित्र म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणूयात त्याला. सकाळी 10:30 ते 1 म्हणजे 2.5 तास ही वेळ मिळाली आहे. पूर्वी वस्तुचित्रासाठी म्हणजे स्टील लाईफसाठी फक्त 2 तासांची वेळ होती, आता ती अर्धा तासाने वाढवण्यात आली आहे. खूप आनंदाची आणि खूप चांगली गोष्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. दुसरा जो पेपर आहे तो दुपारी 2 ते 4 असणार आहे, स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग. तर मेमरी ड्रॉइंगला सुद्धा पूर्वी 1.5 तासांचा वेळ होता, आता तो साधारण वाढून अर्धा तास वाढून 2 तास झाला आहे. ही सुद्धा खूप छान गोष्ट आहे. आता पूर्वी वेळ पुरत नाही आणि खूप घाई व्हायची, त्यामुळे अनेक मुलांच्या ग्रेड कमी झाले आहेत. तर ही खूप सुवर्ण संधी आहे, मुलांनी याचा खूप लाभ घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त कामाची प्रॅक्टिस करून परीक्षेसाठी जायला हवं. ओके, हे झाले सोमवारचे 2 पेपर. मंगळवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी संकल्पचित्र म्हणजे नक्षीकाम, त्याला डिझाईन सुद्धा म्हणतात, हा पेपर असणार आहे 10:30 ते 1 या वेळेत. म्हणजे हा पण 2 तासांऐवजी 2.5 तासांचा झाला आहे. म्हणजे हा पण आता एक्स्ट्रा बेनिफिट सगळ्यांना मिळणार आहे. ओके, आणि 2 ते 4 म्हणजे 2 तासांचा जो पेपर आहे तो आहे कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन, ज्याला आपण प्लेन जिओमेट्री आणि लेटरिंग असं म्हणतो. तर हा पेपर सुद्धा 2 तासाचा आहे. म्हणजे सर्वच पेपरला साधारण अर्धा तास वेळ वाढून मिळाला आहे. ही सगळ्यात जास्त आणि आनंदाची गोष्ट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. आणि एलिमेंटरीच्या या विद्यार्थ्यांना रंगलहरी आर्ट अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो मी. आणि आता आपण टाइम टेबल बघूयात इंटरमिजिएट परीक्षेत. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचे वेळापत्रक. बुधवार साधारण 30 सप्टेंबर रोजी इंटरमिजिएटची परीक्षा सुरू होणार आहे. सकाळी 10:30 ते 1:30, 3 तास. बघा, 3 तास. पूर्वी जे 2.5 तास स्टील लाईफला असायचे त्याला साधारण 3 तासांचा वेळ आता मिळाला आहे. खूप आनंदाची आणि खूपच भारी गोष्ट आहे सगळ्यांसाठी. 3 तासांमध्ये तुम्हाला स्थिर चित्र करायचं आहे सकाळी 10:30 ते 1. त्यानंतर त्याच दिवशी बुधवारी 30 सप्टेंबरला दुपारी दुसरा पेपर असेल, जो असेल स्मरणचित्राचा म्हणजे मेमरी ड्रॉइंगचा. त्याच्यासाठी दुपारी 2:30 ते 4:30 म्हणजे 2 तास वेळ मिळाली आहे. पूर्वी त्याला 1.5 तास वेळ होता, आता त्याला 2 तासांची वेळ मिळाली आहे. संकल्पचित्र गुरुवारी असेल म्हणजे गुरुवारी दुसऱ्या दिवशी 1 ऑक्टोबर रोजी, गुरुवार 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10:30 ते 1:30
म्हणजे त्याला सुद्धा 3 तासांची वेळ मिळालेली आहे. तो आहे संकल्पचित्र आणि त्याला आपण नक्षीकाम किंवा डिझाईन पण म्हणतो. तो 3 तासांचा पेपर असेल. गुरुवारी 1 तारखेला जो दुसरा पेपर असेल दुपारी 2:30 ते 5:30. बघा, भूमिती, कर्तव्य भूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन याच्यासाठी आता तब्बल 3 तास मिळाले. पूर्वी याला 2.5 तास असायचे. आता याला पण 3 तास मिळाले आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. तर असे 2 पेपर गुरुवारी आणि 2 पेपर बुधवारी होणार आहेत. म्हणजे साधारण सर्वच विद्यार्थ्यांना 30 मिनिटं आधी परीक्षेआधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. म्हणजे आपली जी तयारी असते, आपला जो आसन क्रमांक कुठल्या वर्गात आला आहे, काय तयारी करायची आहे, कुठल्या वस्तू आपल्या सोबत आहेत का, या सगळ्या एकदा तिथे गेल्यावर चेक करायचं. जेणेकरून काही जर विसरलं असेल तुम्ही पालकांना पटकन सांगून एखादी गोष्ट मागून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नवीन ठिकाणी गेल्यानंतर एक दडपण असतं. नवीन ठिकाणी आपल्याला एक प्रेशर असतो, की आता आपण नवीन शिक्षक, सगळे नवीन वर्ग, नवीन मुलं सगळे. तर त्या दडपणात आपल्याला थोडं फॅमिलियर होता यावं, परिचित वातावरण निर्माण व्हावं. यासाठी थोडंसं लवकर गेलं म्हणजे आपल्याला तो एक वेळ मिळतो आणि त्यातून आपल्याला चांगलं काम करण्याची उभारी येते. तर असं सगळं असतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी लवकरात लवकर तिथे जावं. एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी भरभरून रंगलहरी आर्ट अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी छान काम करावं. जास्तीत जास्त सगळ्यांनी ए ग्रेड मिळावी अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपल्या क्लासला आजच्या सुरुवात करूयात. आजच्या क्लासमध्ये आपण स्मरणचित्र बघणार आहोत. तर स्मरणचित्रासाठी आपल्याला काय करायचं, पेपर कसा लावायचा, काय करायचं, सगळ्या गोष्टी आपण आता तपशीलवार बघणार आहोत. एकदा सगळ्यांनी काळजीपूर्वक बघावं. ओके, तुम्हाला आता स्क्रीनवर मी पॅड घेतलेला आहे बघा. पॅडवर मी काय लावलेलं आहे, पेपर घेतलेला. हा तो पेपर तुम्हाला ड्रॉइंग शीट तिथे मिळणार आहे. तसंच हे ड्रॉइंग शीट आहे, वेगळं काही नाही आहे. तर ह्याला काय करायचं, काळजी काय घ्यायची बघा. 1-2 मिनिटं मी थोडंसं जरा झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरिटी होऊन जाईल. एक पेपर टेप सोबत ठेवायचं आहे. पेपर टेप लावण्याचं कारण जे आहे ते असं आहे की ज्यावेळेस तुम्ही पोस्टर कलरने कलर करत असाल, वॉटर कलरने कलर करत असाल, तर त्याच्यात आपण पाणी वापरतो आणि पाणी वापरल्यानंतर काय होतं की हा जो कागद आहे हा थोडासा वाकडा तिकडा होऊ शकतो आणि जेणेकरून ज्यावेळेस तुमचं चित्र परीक्षकांसमोर जाईल त्यावेळेस ते जास्त वाईट दिसलं आणि त्यांचं जर फर्स्ट इम्प्रेशन जर चुकीचं गेलं तर कदाचित तुमचे मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे एक काळजी घ्यायची की पेपर टेप सोबत न्यायचा. म्हणजे याला मास्किंग टेप पण म्हणतात, पेपर टेप पण म्हणतात. तर हा टेप सोबत असल्याने त्याने काय होईल, तुमचा पेपर सुरू होण्यापूर्वी तुम्हाला ज्यावेळेस ड्रॉइंग शीट तुम्हाला मिळतं तर गेल्या गेल्या तुम्ही काय करायचं, इथे मी बॅक साईडला गेलो त्याला व्यवस्थित टेप लावता येईल. याला टेप लावायचं जेणेकरून रंगकाम झाल्यानंतर ते वाकडा तिकडा पेपर होणार नाही आणि आपलं काम झाल्यानंतर तो पुन्हा काढून घेता येईल. याचा एक बेनिफिट असा आहे की पेपर टेप काढून घेतल्यानंतर आपण रंगकाम केलेलं असतं आणि त्यानंतर पेपर टेप काढला की त्याला एक छानशी एक नॅचरली आउटलाईन आपल्याला सरळ अशी आउटलाईन मिळून जाते, बॉर्डर मिळून जाते आणि मग त्याच्यावर फक्त आपल्याला स्केच पेनने किंवा आपल्या मार्करने रेषा मारली की ती अतिशय सुंदर अशी आउटलाईन आपल्याला मिळते. ओके, या प्रकारे पेपर टेप लावायचा आहे. मी तुम्हाला समोर लावून दाखवतो. अतिशय शांततेने कुठले पेपर म्हणजे तुम्ही परीक्षा केंद्रात गेल्यावर कुठलंही दडपण घ्यायचं नाही, अतिशय शांततेने सर्व काम करायचंय. म्हणजे काम चांगलं तर होईलच पण आपल्याला मार्क देखील चांगले मिळतील, आहे की नाही. तर ही काळजी घ्यायची आहे तुम्ही.
ओके. तर स्मरणचित्रासाठी आपण आजचा जो विषय निवडला आहे, तो आहे चहाच्या टपरीवर काही लोक चहा पित आहेत आणि आजूबाजूला काही महिला जात आहेत, बाकी गाव आहे किंवा शहर आहे. असा एक सीन आहे, तो आपल्याला चित्रित करायचा आहे आता. ओके. त्यासाठी कधी पण काय करायचं माहिती की एक थंबनेल तयार करायचं. म्हणजे तर समजा कुठला पण एखादा कोरा कागद घ्यायचा. थंबनेल म्हणजे काय, तर आपल्याला रचना कशी असेल असे एक दोन, किमान दोन तरी थंबनेल, जास्तीत जास्त चार बनवले तर चांगलंच आहे, पण किमान दोन थंबनेल आपण बनवूयात, जेणेकरून ते आपल्याला सुटेबल होईल. तर जसं की आता आपण असं गृहीत धरू की चहाचं टपरीचं टेबल आहे. ही व्यक्ती इथे चहा बनवत आहे असं गृहीत धरू. त्यानंतर इथे एक व्यक्ती चहा पीत उभी आहे. इथे दुसरी व्यक्ती चहा पीत आहे. इकडे दोन महिला रस्त्याने जात आहे. इकडे घर वगैरे. असं एक करू शकतो का, असा विचार करूयात. किंवा मग दुसरं नक्की कसं करायचं ते मी जरा बघतो, एक मिनिट. थोडासा विचार करूया आपण. ओके. आता असं करू की इथे चहाची टपरी आहे, हा टेबल आहे. इथे हा चहा देतोय, इथे एक जण चहा घेतोय, इथे एक जण उभा आहे, इथे एक जण आहे, इथे एक जण उभा आहे आणि इथे दोन महिला रस्त्याने जात आहेत. ओके. इकडे घर वगैरे आहे असं. आता साधारण या चित्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला, कधी पण स्मरणचित्र ज्यावेळेस काढू त्यावेळेस सगळे लोक एका रेषेत काढायचे नाहीत, तुम्हाला ज्याचं नॅचरल दाखवण्यासाठी. याला आपण पर्स्पेक्टिव्ह म्हणतो. ज्यावेळेस दूर जातात ज्या व्यक्ती, त्या उंचीला थोड्याशा कमी दिसतात, आणि ज्या व्यक्ती अलीकडे असतात त्या आपल्याला उंचीने मोठ्या दिसतात. अशा सगळ्या असतात. काही गोष्टी एकाच्या आड एक गेलेल्या असतील तर त्या जास्त नॅचरल वाटतात. एका रेषेत काढण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने काढलं तर ते जास्त सुंदर दिसतं, नॅचरल दिसतं. तर आपण साधारण हे थंबनेल फायनल करूया. ओके. तर आता मी स्टार्ट करतो. हे पत्र्याचं म्हणजे एक जर टपरी जर दाखवायची असेल तर ती एक पत्र्याची वरती शेड आहे असं गृहीत धरू आपण. हा टेबल, इकडे समजा. हा, तर एक गोष्ट मी सांगायची विसरलो बोलताना, की ज्यावेळेस आपण स्मरणचित्र करतो तर त्याला एक विषय असतो. विषय जसा की आता चहाच्या टपरीवर चहा पिणारे लोक. चहाच्या टपरीवर चहा पिणारे लोक म्हणजे चहा देणारा माणूस आणि पिणारे लोक, हे त्याचं मेन सब्जेक्ट असलं पाहिजे, बरोबर. तर मग हा सब्जेक्ट काढताना हे जे कॅरेक्टर आहेत हे मोठ्या आकारात काढायचे, स्पष्ट दिसतील असे काढायचे, जेणेकरून तुम्हाला काय दाखवायचं चित्रामध्ये, मला काय दाखवायचं हे मला तुम्हाला स्पष्ट दाखवता आला पाहिजे न सांगता. कारण आपण तिथे परीक्षकांसमोर नसणार आहे. त्यांना काय आपण हे सांगू शकणार नाही की मला हे चित्र दाखवायचं किंवा हे दाखवायचं. तर ते तुम्ही कसं दाखवणार, तर तुमचे ठळक रंग असतील, ठळक आकार असतील, त्याच्यातून ते स्पष्ट जाणवले पाहिजे आणि त्यातून ते दिसले पाहिजे. हा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे काढताना, मुख्य सब्जेक्ट काढताना मोठ्या आकाराचे काढायचे. मोठ्या आकारात म्हणजे स्पष्ट ठसठशीत दिसतील अशा आकारात. जसं की आता आपल्याला हा माणूस काढायचा आहे जो चहा तयार करतोय किंवा वाटतोय. तर बघा, याच्यासाठी मी इकडे एक स्ट्रक्चर तयार करतो. चित्र डायरेक्ट काढायचं नाही, तर एक स्ट्रक्चर तयार करायचं. असं गृहीत धरू, याच्या हातात किटली आहे, कप आहे आणि हा टेबलच्या पलीकडे उभा आहे. तर आता बरोबर याच्याच हाईटला एक व्यक्ती आहे, पण हाईटला दाखवण्यापेक्षा आता समजा
ही व्यक्ती हॉटेलच्या मध्ये आहे किंवा टपरीच्या मध्ये आहे, तर इथे थोडा उंचवटा असेल म्हणून जास्त वर गेले. इथे थोडीशी कमी म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी हाईटची एक व्यक्ती दाखवू शकतो आपण. आता समजा याच्या हातात किटली, तर आपण इकडे याच्या हातात कप दाखवूया. ओके, हे दोन व्यक्ती झाले, हे मेन व्यक्ती असं समजू आपण. आता याच्या नंतर आपल्याला आणखी 2-3 व्यक्ती दाखवायचे. तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट साठी एकदम साधे सोपे नियम सांगतो मी, जास्त क्लिष्ट न करता. एलिमेंटरी साठी आपल्याला साधारण 3 ते 4 व्यक्ती असल्या तरी आपलं चित्र पूर्ण झालं असं समजायचं. पण इंटरमिजिएट साठी अपेक्षित असतं की 5 ते 7 व्यक्ती असाव्यात आणि त्याच्यात चित्रामध्ये खूप डिटेलिंग केलेलं असावं असं अपेक्षित असतं. एलिमेंटरी मध्ये साधे सरळ 4 व्यक्ती जरी दाखवल्या आणि खूप कमी रंगसंगती केली तरी ती चालू शकते. ओके, एवढे 2 ढोबळ नियम लक्षात ठेवा आणि तुम्ही चित्रकलेला सुरुवात करू शकता. ओके, आता आपण एक दुसरी व्यक्ती दाखवू. आता हे दोघं एकमेकाशी संवाद साधतायत चहा घेताना वगैरे. आता आणखी जो वेगवेगळे मित्र आहेत ते इकडे उभे आहेत आणि ते एकमेकाशी गप्पा मारता मारता चहा घेत आहेत. आता याला मी पर्स्पेक्टिव्ह म्हणतो, की ज्यावेळेस ही व्यक्ती जवळ आहे म्हणून ही मोठी दिसता, पण ज्यावेळेस आपल्याला ह्या दुसऱ्या 2 व्यक्ती दाखवायच्या त्या आणखी छोट्या दाखवूयात, म्हणजे त्या थोड्याशा दूर गेल्यासारख्या दिसतील, आहे का? आता या व्यक्तीपेक्षा ही थोडी छोटी आहे, थोडी बॅक साईडला आहे आणि ही व्यक्ती याच व्यक्तीकडे तोंड करून उभी आहे आणि हे दोघं चहा पित आहेत. समजा याच्या हातात एक चहा आहे आणि याच्या हातात पण एक चहा आहे. हे दोघं 1 2 3. आता एलिमेंटरीच्या विद्यार्थ्यांनी इतके 4 काढले तरी चालू शकतो. आता आपल्याला इंटरमिडिएटच्या दृष्टीने थोडासा आणखी विचार करूया. इथे एक पलीकडे म्हणजे या हॉटेलच्या आतल्या बाजूला म्हणा किंवा मग दुसऱ्या बाजूला, जसं की इथे भिंत दाखवा, भिंत नंतर दाखवा. इथे एक माणूस आहे, हा थोडासा छोटा म्हणजे या दोघांपेक्षा थोडासा दूर आहे म्हणून त्याला थोडस आपण लांब दाखवू. त्याच्या हातात काय, इथे एक 4 येतो. 1 2 3 4 5 झाले. 5 आणि असं अपेक्षित आहे इंटरमिजिएट साठी की आणखी 2 व्यक्ती 7 व्यक्ती तरी असल्या पाहिजे. त्याने तशा अनुषंगाने आपण आता आणखी एक व्यक्ती काढू. इकडे काय करू आपण, आणखी 2. हा रस्ता आहे, जसं की हे हॉटेल आहे आणि हा रस्ता जातोय असा, तर इकडे 2 महिला जात आहेत असं दाखवायला. आता त्या दाखवताना बघा कसं काय करतोय मी, त्यांची हाईट अतिशय कमी घेतो. कारण त्या दूर आहेत आणि त्या लांब असल्या कारणानं त्यांचे आकार छोटे दिसतात. हे तुम्ही गृहीत धरायचं. ओके, तर हे झाले स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर काढणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चित्राची रचना, तुमच्या आवाका लक्षात येतो. म्हणजे आपल्या चित्रात काय चुकतंय काय नाही तुम्हाला लगेच दुरुस्त करायला संधी असते. आणि स्ट्रक्चर कधी पण काढत डायरेक्ट चित्राचा आकार म्हणजे समजा तुम्ही घेतलं पेन्सिल आणि डायरेक्ट नाक डोळे वगैरे काढायला लागलात तर पण चित्र जमू शकतं. पण जर समजा तुम्ही इतकं खूप सगळं डिटेल केलं, 2-3 चित्र झाले, 4थ्या चित्राच्या वेळेस तुमच्या लक्षात आलं की अरे ही रचना तर खूप चुकीची वाटते, हे असं नको व्हायला, असं व्हायला हवं होतं. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार, हे सगळं चित्र खुडत बसणार आणि त्यात तुमचा जो सगळा वेळ त्याच्यात गेला आहे तो तर वाया जाणार. परत खाडाखुड करण्यात तुमचं कागद खराब होणार. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आता असं स्ट्रक्चर काढून घ्यायचंय आणि मग डिटेलिंग कडे जायचं. ओके, म्हणजे मग आपल्याला हे करायला पण सोपं होतं. आता चित्राची जी रचना आहे किंवा चित्रासाठी जो वेळ आहे तो कसा महत्वाचा आहे लक्षात घ्या. जर समजा तुम्ही प्रत्येक चित्राला 3 मिनिटं दिली, तर एका चित्राला 3 मिनिटं दिले समजा, किंवा आपण असं गृहीत धरू की 5 मिनिटात तुम्ही नवीन आहात, पण 3 मिनिटं सफिशियंट असतात. पण ते 3 मिनिटं तुम्हाला सरावाने तुम्हाला ते 3 मिनिटापर्यंत जायचंय. जर समजा 3 मिनिटं दिले,
1 2 3 4 5 6 7 इंटरमिजिएटच्या दृष्टीने विचार करतो, तेच तुम्ही एलिमेंटरीसाठी काउंट करा. तर 7 लोकांसाठी 7 त्रिक 21. 21 मिनिटं आपल्याला रेखाटनाला गेले पाहिजे आणि 10 मिनिटं साधारण बॅकग्राऊंडचं रेखाटन म्हणजे 20 धरू आपण. 20 आणि 10 30 मिनिटं, अर्ध्या तासामध्ये साधारण तुमचं चित्र पूर्णपणे रेखाटून पूर्ण झालं पाहिजे. आपल्याला वेळ किती आहे? 2 तास. म्हणजे रंगकामासाठी आपल्याला 1.5 तास मिळाला पाहिजे. 1.5 तास नको, 1.5 तासापेक्षा 10 मिनिटे कमी. म्हणजे मग बाकी आउटलाईन असेल किंवा काही स्वच्छता असेल, बाकी सगळी आवरसवर असेल किंवा समजा काम करताना जर तुमच्याकडून काही चूक झाली ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला वेळ हवा असेल तर 10 मिनिटांचा स्पेअर टाइम तुमच्याकडे असायला हवा. म्हणून एक टाइम टेबल तयार करा आणि हे टाइम टेबल करण्यासाठी तुम्हाला वारंवार चित्र काढावे लागतील. चित्र करून टाइम लावून चित्र करायचं आणि दर चित्राला तुमची वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा. एक चित्र तुम्हाला मी किती सांगितलं? 3 मिनिटं. आता तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर एका चित्राला 10 मिनिटं लागतील. दुसऱ्या वेळेस टाइम लावा. टाइम म्हणजे घड्याळ ठेवा समोर आणि ते चित्र 9 मिनिटात करा, मग 8 मिनिटात करा, मग 7 मिनिटात करा. असं करता करता एक व्यक्तीचं चित्र तुम्हाला साधारण, म्हणजे मी रंगकामासाठी नाही सांगत, फक्त रेखाटन सांगतोय. तर एका चित्रासाठी, एका व्यक्तीच्या चित्रासाठी साधारण तुम्हाला 3 मिनिटापर्यंत यायचंय. 3 मिनिटापर्यंत आल्यानंतरच तुमचं चित्र 2 तासात परफेक्टली चित्र पूर्ण होऊ शकतं, हे लक्षात असू द्या. सॉरी, इंटरमिजिएटसाठी 2च तास, करेक्ट, आणि एलिमेंटरीसाठी पण 2 तास. त्यामुळे तुम्हाला 2 तासात चित्र पूर्ण करायचंय. पूर्वी तर 1.5 तास होतं, तरी पण पूर्ण करायचे. आता तुम्हाला अर्धा तास वाढून मिळाला. आता मी तुम्हाला वेळेचं गणित सांगितलं, तसं तुम्ही फास्ट करायचं. आता आपण बोलतोय, मी तुम्हाला समजून सांगतोय, त्यामुळे तुम्ही म्हणाल की आता तर 22 मिनिटं झाली, मग आता कधी चित्र पूर्ण व्हायचं? हे मी तुम्हाला समजून सांगतोय, त्यामुळे आपला वेळ जातोय. पण प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचं काम करणार असाल त्यावेळेस तुम्हाला मात्र काळजी काढण्याने स्केचेस करायचे. ओके, आता आपण मुख्य चित्राकडे जाऊया. ओके, आता ही जी व्यक्ती चहा बनवते, आपण हे जे मुख्य व्यक्ती म्हणून आपण याला कन्सिडर करूयात. आता याचा फुल 1 साइड फेस आहे, तर याला सुरुवातीला आपण काय करायचं? याच्या हाफवर आपण याला डिवाइड केलंय. नंतर इथून इतका हाफ घेतलाय, त्याला डिवाइड केलं. इथून इतका एक हाफ घेतला, त्याला डिवाइड केला आणि या हनवटीपासून इथपर्यंत हाफ दिलाय. आता ही जी लाईन आहे आयब्रोज साठी आहे, ही जी लाईन आहे ही डोळ्यांसाठी आहे, ही जी लाईन आहे ही नाकासाठी आहे, ही लिप्स म्हणजे ओठांसाठी, आणि ही इथे हनवटी येते. तर आता बारकाईने बघा, हनवटीपासून मध्ये एक रेष जाते जिथे डोळ्याच्या मध्ये खड्डा असतो. इथे नाक काढलंय आपण, बाहेर नाक. ओके, आता इथे मिशा काढतो मी आणि इथे खालचा ओठ. ओके, तर हे एकदम बारकाईने, अरे हा सॉरी, तुम्हाला कॅमेऱ्यामुळे दिसत नसेल बहुतेक. ओके, मी हा कॅमेरा 2 मिनिट ऑफ. ओके, पुन्हा रिपीट करतो मी. या ज्या रेषा आहे तुम्हाला दाखवल्या मी, ते कशाच्या होत्या? ही जी उभी रेषे, सॉरी, पहिली रेषा आयब्रोजची, दुसरी डोळ्यांची, तिसरी नाकाची, तिसरी ओठांची आहे. ओके, तर इथे खड्डा असल्यामुळे इथे आतमध्ये रेष गेली. बाकी नाक आणि ओठ आणि मिशा हे सगळे ह्या आपण जे ओव्हल किंवा जे सर्कल काढलंय त्याच्या बाहेर यायला. ओके, आता इथे मी डोळा काढतोय. डोळा खूप लांब नको जायला, जवळच काढायचा आहे. आता आयब्रोज आणि नोज म्हणजे नाक आणि आयब्रोजच्याच लेवलला तुमचा कान यायला हवा. ओके, आता ही जी व्यक्ती आहे हिची हेअरस्टाईल बघूयात आपण. ओके, साधारणपणे अशी हेअरस्टाईल येईल आणि हा झाला चेहरा. आता इथे कॉलर काढूयात.
आता ही रेष इकडेच का आणि तिकडेच का किंवा असे बरेच प्रश्न तुम्हाला पडू शकतात. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला बऱ्याच गोष्टी अवघड वाटू शकतील. पण जे विद्यार्थी रोज प्रॅक्टिस करणार आहेत चित्राची, त्यांना ह्या गोष्टी अगदी सोप्या वाटतील याची मी खात्री देतो. निरीक्षण खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता एक गोष्ट लक्षात घ्या, की या ज्या व्यक्तीच्या आपण काय केल्या, या ज्या शर्टच्या बाह्या आहेत त्या दुमडलेल्या दाखवल्या. तर का दाखवल्या असतील? थोडासा विचार करा. जर समजा एखादी व्यक्ती चहाच्या हॉटेलवर काम आहे करते ती, आणि तिचे जर बाह्या आपण खालपर्यंत दाखवल्या, तर त्यांना हॉटेल चालकाला कप विसळायचे असतात, चहा वाढायचा असतो. या सगळ्या गोष्टी करताना त्यांचे शर्ट खराब होऊ शकतो, नाही का? तर मग त्यावेळेस त्यांनी हाताच्या बाह्या दुमडलेल्या असतात. म्हणजे एकदम कॉमन सेन्स म्हणतो आपण, तो प्रकार आपण जपला पाहिजे काम करताना. समजा आता तुम्ही साधी गोष्ट बघा, हॉटेल चालक आहे आणि त्याने जर थ्री पीस घातलं तर तुम्ही हसताल, आहे की नाही? कोण आहे की असं दाखवू शकतो? तर नाही दाखवत. जसं तो कॉमन सेन्स आहे, तसंच आपल्याला काही गोष्टींचा बारकाईने विचार करायचा असतो चित्र काढताना. चित्र म्हणजे काय असतं? स्मरणचित्र, मेमरी ड्रॉइंग काय असतं? जे आपल्या आसपास ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत, त्यालाच आपण आपल्या याच्या चित्रामध्ये प्रतिबिंबित करत असतो, है की नाही? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा असतो आणि मग त्या चित्रात दाखवायचा असतो. ओके. आता त्याचा हा जो दुसरा हात आहे, मला या हातात किटली द्यायची. त्याचे फोटो असे किटलीचा आपण त्याचा अंदाज दाखवू. छोटीशी किटली आहे. आधी हलक्या हाताने काढून घेतली. म्हणजे मला तेच सांगायचं तुम्हाला, की प्रत्येक वेळेस घाई करायची नाही. घाई न करता आपण जर गोष्टी केल्या तर आपल्याला, म्हणजे आता मला आता नक्की लक्षात नाही राहील किटलीचा आकार कसा असेल. तर मी तो त्यामुळे हलक्या हाताने काढून घेतला. मग जसं मला माझ्या कामात स्पष्टता आणायची तसं मी त्याला डार्क करत जाईल. ओके. इथून चहा येतोय असं आपण गृहीत धरू. आता हे जे हॉटेल आहे, बाकी डिटेलिंग आपण नंतर करू. आधी जे व्यक्ती आहेत त्यांचे चित्र फास्टमध्ये तयार करून घेऊ. ओके. आता ही जी व्यक्ती आहे याचा पण तोंड इकडे आहे, म्हणून याला पण आपण वन साइड फेस करणार आहे. जसं की आता जसं याला हाफमध्ये मी डिवाइड केलं तसं याला केलं. इथून दुसरा म्हणजे ही पहिलीला रेषा आहे ती आहे आयब्रोसाठी. त्यानंतर याच्या निम्म केलंय, ती आहे नाकासाठी. याच्या निम्म केलं ती डोळा आणि याच्या निम्म आहे ती ओठ. आता बघा, इथे आयब्रोज आहे. आयब्रोज पासून आतमध्ये जायचं आणि बघा इथे नाक, इथे मिशी काढली आपण. ओढ दाब. ओके. ओके. आता आपण थोडासा बदल करूया. इथे आपण काय करू, थोडीशी या व्यक्तीच्या किंवा काकांच्या डोक्यात आपण टोपी दाखवू. म्हणजे बघा, तुम्ही आसपास तुमच्या ज्या काही गोष्टी दिसतात त्याच आपण याच्यात दाखवल्या तर ते जास्त नॅचरल वाटतात आणि प्रेक्षक सॉरी जे परीक्षक असतात त्यांना पण त्या भावतात. बघा, आयब्रोज आणि नोज ही गोष्ट ध्यानात ठेवायची. कान कधीही चुकायला नको. आयब्रोज आणि नोज याच लाईन मध्ये कान यायला हवं तुमचा.
आता या व्यक्तीची बाही आपण हाफ शर्ट दाखवूया. आता मी आधी या प्रकारचे स्ट्रक्चर काढून घेतलं होतं, त्यामुळे मला जरा ते सोपं जातं, जास्त खाडाखोड करण्याची आवश्यकता भासत नाही. थोडस आपण हात चुकलाय माझा. आता बघा, ज्यावेळेस ह्या किटलीतून चहा पडेल तो इथे येईल नाही का, तर मग साधारण इथे ग्लास यायला हवा. हॅलो. ओके, तर आता आपण हे जे काका आहे त्यांचे पाय काढूयात. आता आणखी एक भान असं ठेवायचं की ज्यावेळेस आपण पेहराव दाखवतो, आता समजा वरती टोपी घातली आणि थोडासा खेडूत व्यक्ती आहे, तर त्याच्या पायात चपला दाखवणं योग्य राहील. यावेळेस तुम्ही बूट वगैरे दाखवलं तर ते योग्य होणार नाही, किंवा जर समजा वरती टोपी घातली आणि खाली थ्री पीस दाखवलं तर ते पण जरा हास्यास्पद होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं भान ठेवायचं प्रत्येक गोष्टीचं, की आपण नक्की कुठलं चित्र काढतोय, आसपास आपल्या नक्की काय गोष्टी असतात त्याच तुमच्या चित्रामध्ये रिफ्लेक्ट व्हायला हव्या, तरच ते छान दिसतंय ना. याचा आणखी डिटेल करणार आहोत आपण. सध्या आपण फक्त जरा फास्टमध्ये स्ट्रक्चर पूर्ण करून चित्र पूर्ण करतोय. ओके, आता इथं जी व्यक्ती आहे ती दाखवूयात आपण.
तर अशा प्रकारे आता आपलं चित्र पूर्ण झालेलं आहे. आता आपण रंगकामाला सुरुवात करणार आहोत. आता स्केच पर्यंत हे चित्र पूर्ण झालं. हा एक पहिला भाग आहे आपला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रंगकाम करूयात ब्रेक नंतर. तोपर्यंत तुम्ही रंगकाम सुरू करण्यापूर्वी सगळ्यांनी एकदा स्केच तयार करावं आणि मग आपण पुढच्या पार्टमध्ये याला रंगकाम कसं करायचं ते बघूया.